गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? एकदा उत्तर प्रदेशच्या कुठल्या तरी राज्यात एक दरोडेखोर असतो प्रख्यात. त्याचा मुलगा 15 वर्षाचा होतो. हा त्या मुलाला आता सगळं शिकवायचं म्हणून सगळ्या दरोडेखोर त्या कामातल्या सगळ्या स्किल्स, सगळं टेक्निक शिकवतो. आणि त्याला म्हणतो, आता मी तुला सगळं शिकवलेलं आहे, तुझा पहिला दरोडा तुला घालायचा आहे, मी तुला सेफ जागा सांगतो, म्हणजे तू पहिल्याच ह्याच्यात पकडल्या नको जायला. तर तो एक असं गावाच्या बाहेर थोडं एक अशी साधूची झोपडी असते, ती दाखवतो दुरून. म्हणतो, ह्या झोपडीत तुला दरोडा टाकायचा आहे. तो मुलगा म्हणतो, ह्या झोपडीत काय असणार आहे? तर म्हणे, इथे साधू महाराज राहतात, लोक त्यांना दक्षिणा म्हणून खूप सोनं चांदी पैसे देतात आणि हे तिथे ठेवून देतात. मी तिथे आतापर्यंत गेले 35 वर्ष चोरी करतोय. तिथे कधी पोलीस पण येत नाही, ते कोणाला कंप्लेंट पण करत नाहीत. तर तुझा पहिला दरोडा सक्सेसफुल होईल. तो मुलगा म्हणतो की त्या साधूला गेले 35 वर्ष तुम्ही दरोडा घालताय, तरी काही कमी पडत नाहीये, आणि 35 वर्ष तुम्ही तिथे दरोडा घालूनही तुमचं अजून समाधानच झालेलं नाहीये, तुमचं काही इन्कमच वाढलेलं नाही. तर मी सज्जन बनतो ना साधूसारखा, जर का 35 वर्षात त्याला काहीच कमी पडलेलं नाही. तर तो मुलगा त्या साधूकडे जायला, राहायला, चालायला लागतो. कसं असतं, कुठल्याही परिस्थितीत आणि संकटात सज्जनांचं समाधान आणि श्रीमंती कधीच कमी होत नसते. काल मी एका खूप छान आध्यात्मिक सोलला भेटून आली आहे, प्रबोध सरांची आई. ते नेहमी सांगायचे की माझी आई म्हणते की मला ना असं चिकूच्या बीसारखं निघून जायचं आहे. चिकूची बी पूर्ण गरात, पूर्ण त्या गोड चिकूमध्ये असते, पण जाताना अशी चटकन निघते, त्याला काहीही कुठलाही लेप नसतो, गर नसतो. तेच तुम्ही बाकी कुठल्याही बिया बघा, जांभळाची बघा, आंब्याची बघा, आंब्याला तर इतकं सगळं लडबडलेलं असतं कोळीला. तर आपल्याला असं सज्जनता, इतकं प्युअर सज्जनता पाहिजे की जाताना सुद्धा आपल्याला इतकं निर्लेप होऊन जाता आलं पाहिजे, स्वच्छ. त्याच्यामुळे सज्जन बना. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.